नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूजनं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आंदोलनावर ठाम. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटलांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्याची शक्यता. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, मनोज जरांगे पाटील यांच्या राज्य सरकारला इशारा. लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात. ठाकरे गटाकडून संजय राऊत, काँग्रेसकडून नाना पटोले तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांची उपस्थिती. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधिमंडळात सुनावणी सुरू. आज अजित पवार गटाची उलट तपासणी होणार. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला नितीश कुमार जाणार नाहीत. नितीश कुमारांनी दिलं पूर्वनियोजित कार्यक्रमाचं कारण. बिहारमध्येही इंडिया आघाडीत फूट पडण्याची राजकीय वर्तुळात चर्चा. मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटिशनवरील सुनावणी पूर्ण. निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा. मनोज जरांगे पाटील यांच्या दबाव तंत्राला ओबीसी समाज उत्तर देणार. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची माहिती. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मनोज जरांगे पाटील यांना पोलिसांची नोटीस. मुंबई पोलिसांनी दिलेल्या नोटीस विरोधात आम्हीही कोर्टात जाणार, आम्हालाही न्याय मिळणार. मनोज जरांगे पाटील यांच्या पोलिसांच्या नोटीसवर प्रतिक्रिया. इंडिया आघाडीचं निमंत्रण प्रकाश आंबेडकरांनी फेटाळलं. निमंत्रणासाठी निमंत्रणावर तीनही घटक पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची सही असावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी. पुणे शहरात आठवडाभर मुक्काम ठोकलेल्या थंडीनं आज पुणेकरांना हुडहुडी भरवली आहे. गेल्या 2 दिवसांच्या तुलनेत बुधवारी तापमानात घट झाली. शिवाजीनगर येथे 9.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हवेली परिसरात 8.7 अंश सेल्सिअस आणि पाषाणमध्ये 10.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्याच्या काही भागात सध्या गारठा वाढला असून हवामानातील अनुकूल बदलांमुळे पुण्यातील तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. पुण्यात बुधवारी या हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली असून पुढील 2 दिवस आकाश निरभ्र आणि गारठा कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पाहुयात पुण्यातील 5 दिवसांचं किमान तापमान ग्राफिक्सच्या माध्यमातून. 5 दिवसातील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये. बुधवार 9.7, मंगळवार 11.4, सोमवार 12.1, रविवार 12.8 आणि शनिवार 13.4. ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रणी कंपनी टीव्हीएस मोटर्स लिमिटेडनं नवीन वैशिष्ट्यपूर्ण अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली 225 सीसी क्षमतेची लिक्विड कूल्ड इंजिन असलेली टीव्हीएस किंग ड्युरेमॅक्स प्लस ऑटो रिक्षा ग्राहकांसाठी बाजारात आणली आहे. अधिक शक्तिशाली, नवतंत्रज्ञानयुक्त, वेगवान आणि आरामदायी अशी रिक्षा आहे. यासह टीव्हीएस किंग का वादा या योजनेचा शुभारंभ देखील करण्यात आला असल्याची माहिती टीव्हीएस मोटर्सचे कमर्शियल मोबिलिटी प्रमुख पुष्पक बरीक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पुण्यात टीव्हीएस मोटर्सच्या वतीनं टीव्हीएस किंग ड्युरेमॅक्स प्लस ऑटो रिक्षाचं सादरीकरण करण्यात आलंय. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पुष्पक बरीक बोलत होते. या प्रसंगी टीव्हीएस मोटर्सच्या कमर्शियल मोबिलिटीचे पश्चिम विभागीय विक्री व्यवस्थापक शिवानंद लामदाडे, विभागीय व्यवस्थापक सौरव घोराई, श्री गणेश ऑटोचे राजूभाई दीक्षित, शहा ऑटोचे हरुण शहा, सार्थक ऑटोचे सुनील बर्गे, रिदम ऑटोचे नीरज शहा, अनया ऑटोचे अजित भोईटे यांच्यासह विविध फायनान्स कंपन्या व बँकांचे अधिकारी उपस्थित होते. दुचाकी आणि 3 चाकी गाड्यांच्या निर्मितीमध्ये टीव्हीएस एक अग्रणी आणि नामांकित कंपनी आहे.
आजवर अनेक दर्जेदार वाहनांचं वितरण कंपनी करत आली आहे. TVS किंग ड्युरेमॅक्स प्लसच्या रूपानं अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त रिक्षा बाजारात आली आहे. यामध्ये वाहन चालक आणि ग्राहकांसाठी उत्तम व्यवस्था, आरामदायक बैठक क्षमता, चांगले सस्पेन्शन आणि अधिक मायलेज देण्यात आला आहे. TVS किंग ड्युरेमॅक्स प्लसला 225 सीसीचं इंजन आहे. तसेच भरपूर कालावधीसाठी वापर आणि उच्च मायलेज ही ऑटो रिक्षा CNG, LPG आणि पेट्रोल या तीनही प्रकारात उपलब्ध आहे, अशी माहिती पुष्पक बरीक यांनी दिली आहे. TVS किंग ड्युरेमॅक्सची किंमत 2,57,249 आहे. श्री गणेश ऑटो स्वारगेट, शहा ऑटो मंगळवारपेठ, अनया ऑटो मांजरी, रिदम ऑटो हिंजेवाडी आणि सार्थक ऑटो चिंचवड या अधिकृत डीलर्सकडे या रिक्षाची खरेदी करता येणार आहे. यासोबतच ग्राहकांसाठी वाहन खरेदी करता आकर्षक कर्ज सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. TVS किंग का वादा या योजनेत 2 वर्षाची वॉरंटी, 4 मोफत सर्व्हिसिंग, 1 वर्ष मोफत रोड साईड सहाय्यता आणि 10 लाखाचा अपघाती विमा या सुविधा देण्यात आल्या आहेत, असं शिवानंद लामदाडे यांनी सांगितले. आत्ताच आमचे हेड ऑफ द सेल्स जे आहेत पुष्पक बरीक सर यांनी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. आमचं TVS मोटर कंपनीने जे 2 गोष्टी आज लॉन्च करायचं ठरवलं, एक तर ड्युरामॅक्स प्लस व्हेकल आणि वादा स्कीम. तुम्हाला माहीतच असेल की आमची ही जी कंपनी आहे ही अग्रेसर याच्यासाठी आहे की नवीन टेक्नॉलॉजी कस्टमरला कशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने एखादं प्रॉडक्ट देऊ शकतो याच्याकडे पहिल्यापासून कल असतो. आणि 2009ला पहिल्यांदा ज्यावेळेस गाडी आली ती त्यावेळेस पहिल्यांदा ही 200 सीसीची गाडी आली होती. ज्यावेळेस पहिले किक होती, त्याच्यानंतर आम्ही किकस्टार्ट गाडी आणली होती, त्याच्यानंतर 200 सीसीचं इंजिन, त्याच्या व्यतिरिक्त सिंगल विंडशील्ड. तर त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आजपर्यंत TVS मोटर कंपनीने ज्या वेळेस प्रॉडक्टमध्ये काही चेंजेस केले आहेत ते कस्टमरच्या सेफ्टीसाठी केलेले आहेत आणि त्यांना इझीनेस जावं हे प्रॉडक्ट चालवण्यात आणि त्याच्यातून जास्तीत जास्त कमाई व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि तोच एक प्रयत्न आज आम्ही परत करतो आहोत. जी वादा स्कीम ज्या कस्टमरला सांगण्यात आलेली आहे त्या वादामध्ये आम्ही 4 प्रॉमिसेस दिलेले आहेत. तर ते प्रॉमिसेस ऑलरेडी सांगितलेले आहेत का परत सांगायचे आहेत तर मी सांगू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला 4 सर्व्हिस, जी गाडीची वॉरंटी आहे ती वॉरंटी जवळपास पहिले 1 वर्षाची होती, ती आता डबल केलेली आहे म्हणजेच 2 वर्षाची केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त या गाडीचे जे सर्व्हिस आपण करतो त्याच्यामध्ये 4 सर्व्हिस आम्ही फ्री देणार आहे. आणि त्या फ्रीमध्ये नुसती सर्व्हिस फ्री नसून त्याच्यामध्ये जेवढे सर्व्हिसला लागणारे जे पार्ट्स आहेत, ऑइल, त्याच्यानंतर ऑइल फिल्टर, ह्या सर्व स्पार्क प्लग ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी पण आपण कस्टमरला फ्री देतो आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की गाडी कस्टमरला एक ट्रबल फ्री गाडी देण्यात येईल, ज्याच्यामुळे त्याचा पैसा पण वाचेल आणि तो जास्त कमवू शकेल. त्याच्या व्यतिरिक्त रोड साईड असिस्टन्स आम्ही दिलेला आहे, तो म्हणजे 1 वर्षाचा आहे. म्हणजे गाडीला कुठेही काही झालं तर ज्या पद्धतीने कारसाठी वगैरे रोड साईड असिस्टन्स असतात त्याच्यामध्ये कस्टमरला हेल्प मिळते हेल्पलाईन नंबरला फोन केल्यानंतर, तशा पद्धतीची हेल्प ही ऑटो रिक्षा ड्रायव्हरलासुद्धा मिळावी असा आमचा याच्यामागे प्रयत्न आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त चौथं खास महत्त्वाचं म्हणजे की आम्ही 10 लाख रुपयाचा इन्शुरन्स केलेला आहे आणि तो अननेम्ड याच्यासाठी केलेला आहे की होऊ शकतं गाडी कस्टमर चालवत असेल किंवा एखादा ड्रायव्हर चालवत असेल त्याचं पोट भरण्यासाठी, ज्याच्याकडे लायसन आणि बॅच आहे पण परमिट नाही, पण तो गाडी चालवू शकतो. बघा ना, आपल्या पुण्यामध्ये बघितलं असेल तुम्हाला, बऱ्यापैकी गाडी ऑटो ड्रायव्हर्स चालवतात, ज्यांच्याकडे गाडी नसते ते शिफ्टवर गाड्या चालवतात. तर अशा त्या कस्टमरलासुद्धा ही 10 लाखाचा इन्शुरन्स लागू होईल. म्हणजे त्या गाडीत कोणालाही काही झालं तर 10 लाख रुपयाचा इन्शुरन्स हा त्यांना मिळेल याची ग्वाही, आश्वासन हा वादाच्या निमित्ताने आम्ही कस्टमरला दिलेला आहे. महाविकास आघाडीनं सर्व जागांचं जागावाटप निश्चित करावं. वंचित बहुजन आघाडीने लढवायच्या जागांबाबत आम्ही घटक पक्षांशी बोलून निर्णय घेऊ, असं मत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲडव्होकेट प्रियदर्शनी तेलंग यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केले. शरद पवारांनी 35 जागेचं ठरलं आहे महाविकास आघाडीचं असं सांगितलं आहे. त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या ज्या बैठका झाल्यात त्याच्यात 31 जागेंची निश्चिती झाली असं ते सांगितलं जात आहे. आमचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीने 48च्या 48 जागा निश्चित कराव्यात. जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून आम्हाला ज्या जागा लढवायच्या आहेत त्या आम्ही ठरवू. शरद पवार असं म्हणत आहेत की वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं ठरलं आहे, शिवसेनेसोबत आमची युती आहे. संजय राऊत असं सांगत आहेत की आम्ही खडगे साहेबांना सांगितलं आहे वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं आहे. तेव्हा त्यांनी जर ठरवलं आहे वंचित आघाडीला सोबत घ्यायचं आहे आणि जागेची निश्चिती होत नाही आहे
आमचं असं सांगणं आहे की त्यांनी महाविकास आघाडीने 48 जागा निश्चित कराव्यात. आम्हाला ज्या जागा लढवायच्या आहेत त्या आम्ही घटक पक्षाशी बोलून फायनलाइज करू. देशात आणि राज्यात जे संघ आणि भाजपाचं सरकार आहे ते आज रोखलं पाहिजे, त्याची आज गरज देशाला आहे. आणि ते रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचं हे धोरण आहे की आम्ही वाट पाहू, शक्यतोवर वाट पाहू. नाहीतर बाळासाहेब थेटपणे असं सांगतायत आम्ही मोदींनाही गाडू आणि यांनासुद्धा गाडू. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम्ही 12-12-12च्या जागेच्या संदर्भातला फॉर्म्युला दिलेला आहे. आम्ही एकदाची जागा निश्चिती झाली की आम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा करू. तुमच्या 12 जागा लढण्याचा मानस आहे. हो, आम्ही घटक पक्ष म्हणून आम्ही महाविकास आघाडीमध्ये आमचा मानस 12 जागा लढण्याचा आहे. आदरणीय बाळासाहेबांनी या संदर्भामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी होऊ शकतो, परंतु महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्समध्ये सहभागी होण्याचं आधी त्यांनी निमंत्रण द्यावं, अन्यथा हा विरोधाभास होईल. जसं आम्ही आधी सांगितलं की मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही 4 जानेवारी 2019ला लोकसभा मतदार यादी लोकसभेचे उमेदवार जाहीर केले होते. आता या संदर्भामध्ये विलंब का लागत आहे हे काँग्रेसने स्पष्टता केली पाहिजे. आम्ही शक्यतोवर वाट पाहण्याची याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करू. आणि महाराष्ट्राचे जे प्रभारी आहेत ते असं म्हणत आहेत की निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम्ही वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊ, तर आम्ही शक्यतोवरपर्यंत वाट पाहण्याचा आम्ही प्रयत्न करू. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लोणावळ्यात मॅक्स म्युझियममध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. लोक वेगवेगळ्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देत आहेत. जर खरं तर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणून मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जाताना जी लोक भेटतात त्या ती लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना समर्थन देतात आहे. लोणावळ्यामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी आहोत. या ठिकाणी जर पाहिलं तर एक वॅक्स म्युझियम आहे. त्या वॅक्स म्युझियम मध्ये जरांगे पाटलांचा एक मोठा असा पुतळा या ठिकाणी बनवलेला आहे. आपण तो पुतळा पाहणार आहोत. या ठिकाणी त्यांचा खूप मोठा असा पुतळा या ठिकाणी बनवलेला आहे जरांगे पाटलांचा. या ठिकाणी बरेचसे लोक पण आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. या ठिकाणी जर पाहिलं तर हुबेहूब असा त्यांनी तो पुतळा या ठिकाणी बनवलेला आहे. आणि या ठिकाणी बघा जो पुतळा आहे हा पुतळा जर पाहिला तर असा एक छानसा त्यांना समर्थनार्थ त्यांनी या ठिकाणी पुतळा बनवला आहे. आपल्या सोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपण हा पुतळा बघितला, काय वाटतं आपल्याला? उद्या जरांगे पाटील मावळत येतात आणि काय तुमच्या भावना आहेत एकंदरीत मराठा आरक्षण? हा पुतळा पाहिला तर आम्हाला असं वाटतंय की जरांगे पाटीलच इथं उभे आहेत का काय. आणि एवढा आनंद वाटला की आज मराठ्यांचं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि जरांगे पाटील ज्यांनी मराठ्यांना एकत्र आणण्याचं काम केलं. आज मराठा आरक्षणासाठी का होईना, मराठा कधी एकत्र येत नाही, पण आज मराठ्यांना एकत्र आणण्याचं ज्यांनी काम केलं आणि त्या पुतळ्यांचं काम आज या ठिकाणी केलं गेलेलं आहे. खरोखर ज्या कारागिरांनी केलंय आमच्या मित्रांनी, त्यांना खरोखर धन्यवाद देणं तेवढं कमी आहेत. कारण अशा व्यक्तीचं तुम्ही काम केलंय. त्यांनी, मी विचारलं त्यांना तर 3 महिने गेले याच्यावर कारागिरी ती चालू आहे. आणि हा पुतळा पाहिल्यानंतर आम्हाला वाटलं की जरांगे पाटील इथं कधी आले. म्हणजे एवढा हुबेहूब पुतळा बनवलाय. त्यांची उंची, हाईट जर खालून तो वरपर्यंत पाहिलं तर त्यांनी केलेला परिधान केलेला पोशाख हा सेम सारखा आहे. आणि एवढं चांगलं पुतळा बनवलाय. आज मराठ्यांचं दैवत म्हणजे तसं पाहिलं तर मराठा आरक्षणाचे त्यांना जनकच म्हणलं पाहिजे. ज्या प्रमाणे आम्ही आता चर्चा करता करता महाराज पण होते तर त्यांच्याशी चर्चा झाली की ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय, तर हे जरांगे पाटीलांनी जे आज आरक्षणाची जर कुठं जर उद्या हे झालं, आरक्षण मिळालं तर त्यांना जनक म्हणलं पाहिजे. आणि हे मराठा योद्धा आहे ज्याने आपलं घरदार संपूर्ण म्हणजे बाजूला सोडलंय आणि मराठ्यांसाठी गेले 1-1.5 वर्ष लढतोय. त्याच्या अगोदर पण लढत होते. एवढं मोठं व्यक्तिमत्व आज मावळातून जात आहे. मावळ तालुक्यातली सगळी जनता त्यांच्यासाठी सज्ज झालेली आहे. आणि ह्या आमच्या मित्रांनी त्यांची काहीतरी एक वेगळी भेट द्यावी म्हणून त्यांचाच पुतळा बनवलेला आहे. मी अनेक त्यांचे पुतळे पाहिले आणि तीच पुतळे आज या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे राजांचे पुतळे आहेत, अण्णा हजारेंचा पुतळा आहेत, वेगवेगळे आहेत. पण ह्या पुतळ्यामध्ये विशेष तेज आहे आणि ते ह्या पुतळ्याच्या माध्यमातून जाणवतंय. जरांगे पाटील जर उद्या इथं आले तर त्यांना वाटन की माझ्यासारखा दुसरा माणूस कुणी इथं आणून उभा केला का, अशा पद्धतीचा हे पुतळा आहे. खरोखर अत्यंत चांगला पुतळा या ठिकाणी आमच्या मित्रांनी बनवलेला आहे. त्यांना खरोखर धन्यवाद देतो. ज्यांनी हा पुतळा बनवला ते आपल्या सोबत आहेत. दादा काय सांगाल? खूप सुंदर पुतळा बनवला, लोकांनी खूप तुम्हाला अप्रिशिएट करतात, काय सांगाल? ही तर खरं माझी वडिलांची आयडिया, त्यांची कल्पना होती की समाजासाठी आपण काहीतरी वेगळं करावं आणि लोकांना कळावं की
कोण होते जरांगे पाटील, पुढच्या येणाऱ्या पिढीला कळावं की आपल्यासाठी कोणी आरक्षणचा लढा लढला. त्यासाठी आपण वडिलांचं म्हणणं होतं की आपण बाकी तर काही नाही, आपण आपलं म्युझियम असल्यामुळे आपण पुतळा बनवू शकतो त्यांच्यासाठी, समर्थन करण्यासाठी. समर्थन करण्यासाठी. अच्छा, काय किती दिवस लागले पुतळा बनवायला? साधारण तसं म्हणायला गेलं 6 महिने लागतात का पुतळा बनवायला, पण आपण लवकरात लवकर 3 महिन्यात रात्रंदिवस एक करून आपण 3 महिन्यांच्यात पुतळा बनवलाय. अच्छा, एकंदरीत आता तुम्ही जसे मगाशी म्हटलात की समर्थनाचा हा तुम्ही पुतळा त्या ठिकाणी बनवलात, उद्या जरांगे पाटील या ठिकाणी येणार आहेत, काय ते इथं व्हिजिट करणार आहेत किंवा कशा पद्धतीने? हो, नक्कीच ते व्हिजिट करणार आहे, कारण की आम्ही जेव्हा त्यांच्याशी भेटीला गेलो तेव्हा ते तयारच नव्हते पहिले पुतळ्यासाठी, पण त्यांना आम्ही तयार केलं की पुतळा तुमचा पाहिजेलच, कारण की पुढच्या येणार पिढीला कळलंच पाहिजे तुम्ही ऐतिहासिक लढा लढताय छत्रपती शिवाजी महाराजांतून, आता तुम्ही तो इतिहास लढा लढताय आरक्षणासाठी, तर तुमची येणाऱ्या पुढच्या पिढीला कळावं म्हणून आपण पुतळा बनवतोय. अच्छा, आता तुम्ही जर आता पुतळा जर पाहिला आपण तर हुबेहूब तो पुतळा तुम्ही उभारलेला आहे या ठिकाणी, काय नक्की म्हणजे हे बनवताना तुम्हाला काय अडचणी किंवा कशा पद्धतीने काय असं वाटतं? अडचणी तर प्रत्येक पुतळा बनवता अडचण असती, तर आपलं अॅक्युरेट हवा, पण आम्ही एकदम रात्रंदिवस नीट एक करून बोललो मनामध्ये सगळं हे करून आपण पुतळा बनवला. नाही, खरं तर आता जरांगे पाटील जर म्हटलं तर आता संपूर्ण महाराष्ट्र लक्ष जरांगे पाटलांवरती आहे, आणि एक मोठा व्यक्ती आहे तो, एकदम खूप मोठा असं व्यक्तिमत्व आहे. तर हे मोठ्या व्यक्तिमत्वाचं जर आपल्याला हे बनवायचं म्हटलं, पुतळा जर बनवायचं म्हटलं, तर त्या पद्धतीचा त्याचा अभ्यास लागतो. तर हे सगळं जुळवून आणण्यासाठी आपण काय विशेष असं काय नियोजन आम्ही त्यांच्या इकडे पसूत म्हणून एक गाव आहे, पसूत यवतमाळची का, त्यांच्या आम्ही सभेमध्ये तिकडे गेलतो, त्यांच्याकडे जाऊन आदल्या दिवशी आम्ही भेट घेतली, दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांचे फोटो वगैरे घेतले, सगळे जाऊन अॅक्युरेट त्यांचं मोजमाप घेतलं, कपड्यांची साईज, कपड्याचे त्यांचे कमरचं माप, पर खाली बुटांपासून पर त्यांचे डोळे वगैरे, चेहऱ्याचे माप झाले, केसांचं माप झालं, सगळं त्यांच्या अॅक्युरेट ठिकाणी पर केस सॅम्पल पासून सगळं आणून आम्ही मेजर टू मेजरमेंट केलंय. म्हणजे सगळं त्याचा पूर्ण अभ्यास केलाय. दादा काय सांगाल तुम्ही? पुतळा एवढा छान झालेला आहे सगळ्या ठिकाणी, एक ऐतिहासिक हा क्षण मानला जाईल, आणि ह्या दृष्टीने जरांगे पाटील हे आमच्या नवोदितांचे आज प्रेरणास्थान बनलेले आहेत. जसं माऊलींनी म्हटले, आज सोनियाचं दिन वर्ष अमृताचा घन, अशा प्रकारचा उद्याचा दिवस आम्हाला हा मावळवासियांना हा उजाडणार आहे. आणि त्यांच्या प्रेरणेतून तरुणांना जी उत्स्फूर्त अशी प्रतिसाद मिळाला आणि भावना निर्माण झाली की आपलं कोणतरी वाली आहे. गेले राजकारणामधले 40 वर्ष ज्यांना करता आलं नाही ते आमच्या जरांगे पाटलांनी आज आम्हाला हा दिवस दाखवला, आणि भगवंत करो त्यांना ह्या कार्यामध्ये यश मिळो आणि आम्हाला सर्वांना त्याच्यातून आरक्षण मिळावं. धन्यवाद. ओके, तर हे पाहिलं आपण की या ठिकाणी सर्व मंडळी या ठिकाणी हा पुतळा पाहण्यासाठी आली होती, आणि अशा प्रकारे हा सुंदर असा एक देखणा पुतळा या ठिकाणी यांनी बनवलेला आहे महाराजकरांनी. आणि उद्या या ठिकाणी जरांगे पाटील स्वतः येणार आहेत हा पुतळा बघण्यासाठी, कारण की त्यांचा जाण्याचा जो मार्ग आहे तो हाच मार्ग असणार आहे. त्याच्यामुळे जरांगे पाटील या ठिकाणी येतील, हा पुतळा पाहतील अशी या सर्वांची अपेक्षा आहे, आणि त्या अपेक्षा नक्की पूर्ण करतील. यांनी सांगताना सांगितलं की पूर्णपणे, कारण की जरांगे पाटील एक मोठं व्यक्तिमत्व आहे, आणि त्या व्यक्तिमत्वाचा पुतळा बनवणं म्हणजे कोणत्याही प्रकारची छोटी चूक सुद्धा तिथं होणं अपेक्षित नाही, इतकं त्यांनी बारीकपणे अभ्यास करून हा पुतळा बनवलेला आहे. त्यामुळे जरांगे पाटलांना येत्या काळामध्ये लोकांना हा पुतळा आवडणार हे नक्कीच. त्याच्यामुळे येत्या काळात का होणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. टॉप न्यूज साठी मी प्रफुल्ल लोणावळा. बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करू नये या मागणीसाठी त्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय. आझाद मैदान पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर येऊ नये यासाठी 3 पोलिसांकरवी ही नोटीस जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांना बजावण्यात आलेली आहे. पनवेलमधील मैदानात मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करावं अशी विनंती देखील या पोलिसांकरवी करण्यात आल्याची माहिती मिळते. हायकोर्टाकडून काल मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात यावी यासाठीचे निर्देश देण्यात आले होते, आणि या सगळ्यानंतर आज सरकारचं शिष्टमंडळही मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी जाणार आहे. त्यामुळं आता मनोज जरांगे पाटील यावर काय भूमिका घेतात हे पाहणंही जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे. पियुष हरडवेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे. मार्गदर्शनाखाली ही 1,40,000ची टीम करेल. त्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे गोखले, टी, टाटा या संस्था त्याचं ॲनालिसिस करतील आणि हे मराठा आरक्षणाचं सर्वे पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल सरकारला सादर होईल आणि मी म्हटल्याप्रमाणे एक विशेष अधिवेशन घेतलं जाईल. अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल निर्णय घेतला जाईल आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि ते टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि म्हणूनच सगळ्यांनी परिपूर्ण माहिती या सर्वेक्षणामध्ये द्यावी अशा प्रकारचं आवाहन करतो. आणि त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे त्या बाबतीत देखील सुप्रीम कोर्टाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या बाबतीत देखील सुदैवाने एक विंडो तयार झालेली आहे आणि एक्सेप्शनल आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्समध्ये राज्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून आपण या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेणार आहोत. आणि म्हणूनच जरांगे पाटील यांना मी कालही विनंती केली होती की आपण जे सरकार सकारात्मक आहे, सरकार प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. आज ओबीसी प्रमाणे आपण त्यांना सुविधा देतोय, सारथीच्या माध्यमातून त्यांना सुविधा देतोय, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुविधा देतोय, हॉस्टेल आपण त्यांना दिलेले आहेत, हॉस्टेल जिकडे नाहीत तिकडे त्यांना आपण निर्वाह भत्ता देतोय. हे सगळं जे आहे हे सुविधा ज्या आहेत त्या आपण देतोय. त्याचबरोबर जेव्हा मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं त्यावेळेस आपण अधिसंख्य पदे निर्माण केली. जवळपास 4,500 मुलांना नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर तात्काळ 4,500 मुलांना नियुक्त्या आपण दिल्या. त्यानंतर मॅटमध्ये काही 500 लोकांचे MPSCचा विषय होता, ते देखील आपण हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज केलं, ते आपण हायकोर्टाकडून देखील मिळवलं आणि 500 लोकांना देखील आपण तरुणांना जॉईन करून घेतोय. आणि अशा प्रकारचं सरकार पूर्ण पॉझिटिव्ह आहे, सरकार पूर्ण सकारात्मक आहे. जेव्हा सरकार सकारात्मक असतं तेव्हा सगळ्यांनी त्याला सहकार्य करण्याची आवश्यकता असते. आणि म्हणून सर्व मराठा समाज बांधवांना माझी विनंती आहे, जरांगे पाटील यांना देखील माझं सांगणं एकच आहे की बाबा सरकार जर निगेटिव्ह असतं, सरकार काम मराठा आरक्षणावर करत नसतं तर आंदोलनाचा मार्ग एक आपण समजू शकतो. परंतु सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे, भूमिकेतून आहे, तर सकारात्मक आहे. इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे कायद्याच्या चौकटीत आणि टिकणार. त्यामुळे आंदोलन टाळलं पाहिजे. आंदोलन साहेब आश्वस्त आपण करताय, मग हे आंदोलन का थांबत नाही? आता आंदोलन करताना याचा विचार केला पाहिजे. सरकार पूर्णपणे आतापर्यंत आपण पाहिलं की ज्या कुणबी नोंदी सापडत नव्हत्या त्या कुणबी नोंदी सापडू लागल्या. अगदी निजामकालीन उर्दू, फारसी, मोडी लिपीतले सर्व एक्सपर्ट आपण त्यांना जोडून दिले. निजामकालीन काही रेकॉर्ड जे आहे हैदराबादमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे, त्या सरकारशी आपलं बोलणं सुरू आहे, तिथेही काही कागदपत्र आहेत, त्याच्यातून देखील मोठ्या प्रमाणावर पुरावे मिळू शकतात. आणि म्हणून ते काम देखील आम्ही सुरू ठेवलेलं आहे. त्यामुळे आतापर्यंत कधीही इतक्या वर्षामध्ये न झालेलं काम सरकार करतंय आणि त्यामुळे याचा विचार सर्व लोकांनी काय असेल अंदाज काय वाटतो तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून? सामंजस्यपणाची भूमिका घेतली पाहिजे, सरकारला सहकार्य केलं पाहिजे. कारण सरकार हे ऐकणारं सरकार आहे, सर्वसामान्यांच्या व्यथा जाणणारं सरकार आहे. म्हणून तर एवढं मोठं काम झालंय. आज आपण कुणबी नोंदी पाहिल्या, त्याचे आकडे पाहिले, त्याचा आपल्याला अंदाज येईल. आज आपण 1,40,000 लोक आपण या कामावर मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणावर लावलेत. प्रत्येक जिल्हा लेवलला आपण विशेष कक्ष स्थापन केलाय. सगळे डे नाईट सगळ्यांच्या सुट्या आम्ही रद्द केलेल्या आहेत. पूर्णपणे सगळी टीम कामाला लागली आहे, डे नाईट काम लागले, 24/7 काम करताय. सर आपल्या समाजाला टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार आणि ओबीसी किंवा इतर समाजाचं धक्का न लावता त्यांच्यावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका स्पष्टपणे आहे. आणि त्यामुळे या बाबतीमध्ये कुणबी प्रमाणपत्र, कुणबी नोंदी, जस्टिस शिंदे कमिटी हे सगळं तुम्हाला माहिती आहे. मोठ्या प्रमाणावर आपण ते करतोय. त्या मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी ज्या मराठवाड्यात सापडत नव्हत्या त्या सापडू लागल्यात. त्याचे दाखले देखील प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर दिले गेले. आणखी जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार जस्टिस शिंदे किंबहुना जे ग्रामस्थ आहेत
मराठवाड्यातल्या त्यांच्या मागणीनुसार ती कमिटी आणखी काम करते. जवळपास 1 लाखापेक्षा जास्त लोक त्याच्यामध्ये काम करत आहेत. ते काम एका बाजूला सुरू आहे. दुसरं मागासवर्ग आयोग तो काम करतोय आणि त्याच्या माध्यमातून जवळपास 1,40,000 लोक 3 शिफ्टमध्ये काम करत आहेत. 3 शिफ्टमध्ये. त्याला गोखले इन्स्टिट्यूट आहे, टाटा इन्स्टिट्यूट आहे, इतर लोक आहेत, इतर संस्था आहेत, त्याला मदत करत आहेत. आणि मोठ्या प्रमाणावर मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याचे पुरावे जे आहे, सर्वेक्षण जे आहे, एम्पिरिकल डेटा जो आहे तो गोळा करण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे लोकांनी देखील त्याची माहिती दिली पाहिजे. माहिती आपल्या अधिकाऱ्यांना सर्वेच्या माध्यमातून, सर्वेक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे मराठा समाज सुप्रीम कोर्टामध्ये जी ऑब्झर्वेशन नोंदवली होती हा कायदा रद्द करताना, कारण हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा आपण निर्णय घेतला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना. त्यावेळेस मी त्या कमिटीत होतो, मी त्यांच्यासोबत मंत्री होतो आणि तो आपण कायदा केला, मराठा समाजाला आरक्षण दिलं. हायकोर्टामध्ये देखील ते टिकलं. हायकोर्टामध्ये देखील त्याचे सर्व जे पुरावे आहेत त्या मराठा समाजाला आरक्षण का गरजेचं आहे ते आपण पटवून देऊ शकलो. आणि ती केस नंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेली. सुप्रीम कोर्टामध्ये दुर्दैवाने जे काही ज्या पद्धतीने पुरावे, एव्हिडन्स जे काही आणि जे प्रेझेंटेशन करायला पाहिजे होतं तिथे कुठेतरी त्या काळामध्ये कमी पडली आणि त्याच्यामध्ये त्रुटी राहिल्या आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण रद्द केलं. म्हणून आताचं जे गायकवाड आयोगाचा जे रिपोर्ट होता, अहवाल होता, त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय. आता आपण सुक्रे आयोग नेमलेला आहे, मागासवर्ग आयोग, त्याच्यामध्ये फुल टीम काम करते. आम्ही सत्तेत आल्यावर ना भ्रष्टाचाराच्या तुमचं कशा लावू आणि तुरुंगात आल्यावर ज्यांनी कोविडमध्ये खिचडी घोटाळा केला, ज्यांनी डेड बॉडी बॅगमध्ये घोटाळा केला, जे खिचडी चोर, जे कफन चोर असं म्हणायचं का आम्ही? अशा लोकांना कसं काय लोक सत्तेत देणार परत आणून? घरी बसलेल्या लोकांना लोक सत्तेत आणतात. आज 24/7 आम्ही काम करतोय. केंद्र सरकारचं देखील पाठबळ आहे. आज केंद्र सरकारने देखील अनेक योजनांना पैसे दिलेत आणि म्हणून मोदी साहेबांना आम्ही उद्घाटनाला बोलवतो. असं कधी झालं का? भूमिपूजन पण त्याच व्यक्तीने केलं आणि उद्घाटन पण हे आज होतंय. कारण याला नियती आणि नीतिमत्ता साप लागते आणि म्हणून ते पोटदुखी आहे त्यांना. सारखे म्हणजे मोदी साहेब आले की त्यांना पोटदुखी सुरू झाली आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून हे डबल इंजिनचं सरकार एकदम बुलेट ट्रेनच्या स्पीडने काम करतंय. याचं पोटसूळ आहे. त्यामुळे जनता आज ज्या कामाला महत्व देते. आज किती प्रकल्प आम्ही सुरू केले. शिवडी नावाशेवा गेम चेंजर प्रकल्प आहे. 2 तासाचं अंतर 15 मिनिटांमध्ये. समृद्धी महामार्ग, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, जो 15-16 तासाचा 7 ते 8 तासावर आणला. मराठा समाजाला आरक्षण भेटल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आज लोणावळ्यामधल्या सभेतून दिलाय. महत्वाच्या विषयावर अगोदर चर्चा होणं गरजेचं आहे म्हणून तुमच्याकडे आलो. जेवण नंतर करू म्हणलं, जेवण वाढ होतं म्हणलं, जेवण नंतर करू, आधी माझ्या जातीला मला बोलून येऊ द्या. तुमच्या चौघामुळे गोंधळ व्हायला मागचे लोक होतं तुमच्यामुळे आलं, सगळं शांत मैदान भरलं. नजर पुरवण्यात ते लोक भरले. तुम्ही 4 जणांनी स्टार्ट आला. येऊ द्या त्यांना पुढे, 4 जणांना जाऊ द्या. येऊ द्या त्यांना पुढे, येऊ द्या. घ्या त्यांना बॅरिकेड चालू जाऊ. तेवढ्यामुळे काय आलं, एवढं बाकी ते शांत बसले. तुमचे चल पण आता तुम्ही चौघांकडे बोला नाही बस सांगायला तुमच्यामुळे मागच्या लोक आवडायला तर मागाय. या समोर या चौघाला पुढून ते चौघा तुमच्या पाठीमागच्या करून हा बस करा आता. जागा खाली बसा आता. खाली बसा खाली. आता ज्यांना ऐकू येईल ना त्यांनी गपचे पाहिजा. ज्यांना जागा नाहीच नसू द्या. आहे त्या जागावर शांत उभा.
जागा नाही म्हणून पुढे यायचा प्रयत्न आता करू नका. आपले शिस्त ठरलेले ते मोडायचे नाही. आपल्याला काट्यावर जरी उभा राहायची वेळ आली आणि जाळात जरी उभा करायची वेळ आली तरी जातीसाठी राहायचं आहे. मागे यायचं पुढे यायचं. आपण आधी पाहणेबाजी कोणी करायची नाही. सगळ्यांनी एका जागेवर शांत राहायचं. जे आपले नियम आणि आचारसंहिता ठरले त्याच्या बाहेर कोणी नाही राहायचं. मी सुद्धा नाही. आपल्याला आता मुंबईकडे जायचं. आपला शेवटचा एक मुक्काम राहिला वाशीचा. वाशी पासून आपण मुंबईपर्यंत पायी जाऊन आम्हाला उपोषण सुरू करणार आहे. माझ्यासह माझा मराठा समाज शांततेत आम्हाला उपोषण करणार आहे आणि तो आम्हाला कायद्याने संविधानाने अधिकार दिलाय. आम्ही शांततेत आंदोलन करायला चाललंय कारण आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ते आरक्षण मागण्यासाठी आम्ही मुंबईला चाललोय. माझी मराठा समाजाला विनंती आहे, आपण आतापर्यंत शांत आलात. दिलेल्या शब्दाला माझा मराठा समाज जागलाय. एकाही बोलानं कुठेही कोणतीही गडबड होऊ दिली नाही आणि केली पण नाही. आपण शांत आहेत. दिलेला शब्द पाळतो. हे राज्याला पुन्हा एकदा माझ्या मराठा मायबाप समाजाने सिद्ध करून दाखवलं. आणि मुंबई सुद्धा आम्ही शांततेत जाणार, शांततेत बसणार. कुठेही गडबड होणार नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही आणि उठणार सुद्धा नाही. या भूमिकेवर आम्ही कालही ठाम होतो, आजही ठाम येत आणि उद्याही ठाम राहणार. एकाही पोराकडे आणि माझ्या मराठा समाजाकडून कुठलीच गडबड होणार नाही याची खात्री मी सरकारला दिलेली. हा आपल्या मुंबईकडे येणार आहे. महाराष्ट्र आमचा, मुंबई आमची, जनता सुद्धा आमची. तिथल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. वाहन चालवताना आपल्याला आणि दुसऱ्याला इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची. तिसरा मुद्दा, हातावर नका करू. ते काय होतं ते काय शिक्षणाला कळत आलं म्हणा ते हिसवडे करत ते पंखी हे कोणत्या गावात आपला तिसरा मुद्दा आहे. स्वतः आपल्याला स्वयंसेवक बनायचं. आता उद्यापासून आत्ता बनला असता नसताना बनणार नाही. आज तुमच्यावर जबाबदारी वाढली. सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचं. मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या आज बैठक सुरुवात झाली. निरोप आणतात तुम्हाला आपल्या बैठकीची नाही कळालं होतं. आता कसं काय कळालं म्हणलं? अशी एक बी गाडी नाही त्या गाडीला सांगितलं नाही आपल्या आज बैठकी म्हणून काय अवस्था. सगळ्या गाड्या सांगितलेल्या ग्राउंडवर बैठकी म्हणून आणि सगळ्याला चालचालता चेक करावं. प्रत्यक्ष भेट व्हायला जेवले का विचारतो नाही. लांबून का होणार काळजी होतो. लांबून म्हणजे असं तुमच्याकडे यावं तर मला चेन घेते. मी बारीक मला उलट होते मी खाली पडत. त्याच्यामुळे मला भेटणं व्हाय ना तुमच्याकडे. एक दिवस आमचं ठरलं म्हणलं तिथं गाड्या लागल्या डांबरीत नाही दिसली बाबा. आमचा ड्रायव्हर तो पट्टा दिसला पांढरा मला पुढची. इतके पुण्याचे जिल्ह्यातले मराठी बोलले माया उड्या जिंदगीत मी बघितले. ज्या रस्त्यावर आपण चाललो त्या रस्त्यावर अख्खा मराठा समाज
आशीर्वाद द्यायला आणि पाठिंबा द्यायला यायला लागले. मी 5ला मला अचानक झोप लागली हो गाडीतली घरी. माझ्या माय माऊलीने झोपेतच ओवळ मला काय मग डोळे झाका लागले. कालची झोप नाही वांगोळीची ती 6:30 संपली पाठवली. इथं 6:15 आलो सकाळी आणि झोपच 48 घंटे झाली झोपत नाही ना. अचानक झोप लागली. म्हणून शेजारावर कापता आज झोपलो 6:15 वाजता गेलो असंच कोणाच्या घरात नेऊन टाकलं माहिती नाही. आणि मग आता जवळ भारी घर होतं राव. मी सकाळी उठल्यावर बघितलं नाही हे कोण आणून टाकलं तुम्ही मला गादी हे. मी तुमच्या झोपत नाही गाद्या गोद्यावर जाय का मी पण ते मला शरीरच साथ देणार आहो. मला आम दुखत वाट आल्यासारखं होतं पाहिजे त्याच्यामुळे मला गाऱ्यात झोपून जाणार. आता पहिल्यांदा थोडी मुली तिची ताकद होती तेव्हा गाऱ्यातच झोपत होती. आता झोपलं वापरूनच होतो त्याच्यामुळे खोली झोपत नाही तर मी खोली झोपत नाही. हे तुम्हाला इतर मागचे अनुभव आहेत. तुमच्यावर तिसरी जबाबदारी तुम्हाला स्वयंसेवक म्हणून बनायचं. आजूबाजूला लक्ष ठेवायचं. तुमच्यावर चौथी जबाबदारी मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणारच असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय. ते पण खरं आहे परंतु मार्ग काढायचा आहे तोडगा काढायचा आहे. सरकारला सुद्धा आम्हाला सहकार्य करायचं आहे मराठा समाजाला. म्हणूनच आम्ही आत्तापर्यंत थांबलोत लोणावळ्यातच की कुठेही मार्ग निघू. आझाद मैदानला जरी सुरू झालं आमरण उपोषण त्यावेळेस सुरू झाल्यावर आम्हाला आरक्षणच मिळणार आहे मराठा समाजाला. मग गावाकडे जावं लागेल ना. तर मग इथं जर तो प्रश्न मिटत असला तर तिथं जाऊन तरी काय करायचं आहे. तिथं जायला हौस आहे का काही आम्हाला तर नाही आहे. माझा समाज आरक्षणासाठी तिथं चाललाय. आम्ही तोडगा निघावा म्हणून इथं आत्तापर्यंत थांबलो पण तोडगा नाही आहे त्याच्यात. जे आम्ही त्यांना परवा सांगितलं तेच आहे. त्याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी सांगितलं तोच विषय आहे. 1.5 महिन्यापूर्वी सांगितला तोच विषय आहे. त्याच दुरुस्त्यात त्यांचं तेच सुरू आहे आणखीन सुद्धा. परंतु त्यातलं एक सकारात्मक असू शकतं असं मला वाटतं की त्यांचं एक मोठं शिष्टमंडळ आणखीन थोड्या वेळाने येणार आहे. त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात परिपत्रक शासन निर्णय आदेश असणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणलं ठीक आहे मग तेच येऊ द्या तोवर आम्ही चालतो मुंबईकडंच. कारण इथं काही जणांच्या काही बाईटा आल्यात असं मग ऐकून की बाईट आल्या आता ते गुलाल उधळणारे इथंच म्हणून लोणावळ्यातच. आता मग आम्ही पण थांबलो. आम्हाला आरक्षणाचाच गुलाल उधळायचा आहे. म्हणजे एकूण चर्चेत काही नाही आहे. सगळे परिपत्रक येत आहेत निर्णय येत आहेत अमुक काढतायत सगळे सोयऱ्यांच्या व्याख्याचं काढतायत. 54 लाखांचा विषय काढतायत. 54 लाखांच्या नोंदी मिळाल्या त्या नातेवाईकांचा विषय काढतायत. म्हणजे काढतायत येत आहेत असं म्हणतात ते काढतायत. मग ते काढणारच हे समजा आणखीन पण. आणि मग मी नाही थांबू शकत. मला जात महत्त्वाची आहे ना. मग त्यांचं शिष्टमंडळ येणार तर पुढे थांबल आम्ही तिथं थांबू पुन्हा चर्चा करू. कधी येणार आहे ते शिष्टमंडळ आणि त्यांची तुमची भेट कुठं होईल ते म्हणतील तिथं रस्त्यावरतीच. एखादं त्यांना वाटलं मॉप म्हणूया त्याला आंदोलकांच्या समोर नको तर मान्य आहे. बाजूला थांबू आम्हाला तोडगा काढायचा मुंबईपर्यंत जोस तर. कोण असणार आहे त्याच्यात ते नाही सांगितलं त्यांनी पण मोठंच आहे. असते ना मंत्री असते अधिकारी बी असते ना. मोठं म्हणलं का मोठ्या मोठ्याचे अर्थ वेगळेच. मोठं म्हणलं म्हणजे दोन्ही बी सरकारचे बी प्रतिनिधी आणि प्रशासनातले बी प्रतिनिधी मोठेच. मोठ्याचा अर्थ मोठाच. नाही मंत्री काय बांधव आणि काही सचिव येतील असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणलं आम्ही चालतोय मुंबईच्या दिशेनं. तुम्ही सांगा आले ते तिथं कुठं एखादं घर असेल किंवा हॉटेल असेल तिथं बसू. आमचे लोक रस्त्याला ज्या गाड्याने चाललो आम्ही ते थांबतील. नाही व्हीसीद्वारे तुम्ही काय चर्चा करणार होते मुख्यमंत्र्यांद्वारे? रेंजीचाच पत्ता नाही धन काय विषयावर आम्ही करणार बी नाही म्हणून सांगितलं मी त्यांना. ते फोन लावत म्हणत होते साहेबांना बोलावं का बरं तरी आपण. त्याच्यापेक्षा आमचंच आज जाहीरपणाने एक मत आहे. चला जाऊ द्या मला ही विनंती करायची नव्हती पण मला माझ्या समाजासाठी करायची. कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे. आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला. माझा लोक इथं गाऱ्यात थंडीत कुडकडतात. जितकेच मुंबईचे हाल आहेत तितकेच आमचे सुद्धा हाल आहेत. आमचं बी सोपं नाही. दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही आता हे सरकारच्या हातात. तर आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना
देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चा लिहून हे तोडगा काढावा ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती. कारण आम्हाला बी मुंबईला यायची हौस नाही नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेलो. तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला. मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची, तुम्ही तिघांनी लक्ष, त्यांनी यावं चर्चा करावी, हे तोडगा लगेच काढावा. म्हणजे हे शिष्टमंडळ जे येणार आहे नाही हे असंच राहील दादा चालू. हे शिष्टमंडळ आलं ते जुनं आलं नवं गेलं, दुसरे बिचारे विनाकारण मार्ग काढतात, आम्ही त्यांना दोष नाही देणार. पण शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघत नाही. तिघं बियाणं आता कवर माघार आता तिघं तुम्ही या एकत्र या नाही तर तिघात मिळून एखादा या, पण तुम्ही तिघं आता याच्यात लक्ष घाला ही समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती. नाही शिष्टमंडळाकडून आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली, मग आज बंद दाराआड का चर्चा केली? बंदाराड काय इतक्या मापमध्ये कुठे चर्चा करतील ते तिथं करतील. आतापर्यंत दुसऱ्या बाजूला तुम्हाला आझाद मैदानावरती परवानगी दिलेली नाही. आझाद मैदान पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस सुद्धा आणून दिलेली आहे. ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावरती तुमचं आंदोलन करा, आझाद मैदानावरती येऊ नका. त्याऐवजी नवी मुंबईतलं मैदान सुचवलंय, म्हणजे मुंबईत येऊ नये अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे असं म्हणावं. नाही आझाद मैदानावर व्यासपीठ उभा राहिले. तिथल्या कमिशनरनं ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब त्यांनी दिले मला आताच. तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झाला आहे. तिथं आम्ही अमरून उपोषण करतो आहे म्हणून त्याबाबत ते आमचा अर्ज आमचासुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे, तिथल्यासुद्धा लोकांचा अर्ज आहे. असं काहीच नाही. आणि तुमचं काय होतं आज भूमिका तुमची वेगळी दिसतीये. तुम्ही शिष्टमंडळाला बंद दाराआड तुम्हाला कशावर वाटतंय? अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं तिथं काय बंदार फेंदार माझ्या समाजाला माहिती आहे बंदार नाही काय नाही. उगा वार्ता पसरू नका काय वार्ता पसरू नका. तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला काही प्रॉब्लेम नाही इथं. मग अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते दादा, ते एक अधिकारी येतं ते फक्त माहिती द्यायला आलेत. हे बघा ही माहिती द्यायला आले ते. अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही, त्याने का पैसे दिले का मला आणून काही? अरे मग काय तुम्हाला काय नाही समाजाने म्हणलं पाहिजे अडून नाही केलं असं नाही थांबा रे. तुम्ही पहिल्या दिवसापासून विरोधातच बोलताय. पहिल्या दिवसापासून मराठी समाज अरे प्रश्न नाही येतो आमचा विश्वास एक मिनिट मी बोलतो. एक मिनिट थांबा सगळे शांत बस. ते तुमचे 2 दिवसापासून आला त्याच्यापासून तुमची तीच खतखत आहे. तुमचे प्रश्नच वेगळे आहेत आल्यापासून. अरे माझ्या समाजाला नाही अडचण एकच मिनिट. अरे ऐका हो तुम्ही हा बघ तुम्ही खरे आधारस्तंभ आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज एकच सर. तुम्ही खरे आधारस्तंभ आमचे ऐका. आतापर्यंत तुम्ही लई साथ दिली मीडियाच्या बांधवांनी. मी जेवण केलं नव्हतं तर मला टाइम वाचवायचा होता. म्हणलं चला बोला इथंच जेवता जेवता बोला. बरं व्यासपीठावर नेलं पोरं येतं सगळे तिथंही पोरच होते आंतरवाडीत पण. त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तर तुम्ही गाड्या लाईनीत लावा वेळ जाण्यापेक्षा. आणि ते बी भेटेत ते म्हणजे बाबा लोकात मग आम्ही नाही येत त्यांचे प्रॉब्लेम आहेत. मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कसं? ते म्हणते त्या पोरात नाही चर्चा काहीच नाही. ते म्हणले आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणार आहे त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली. सगळ्या स्वऱ्यांच्या अध्यादेशाबद्दलची चर्चा झाली. आम्हाला तिन्ही अत्यंत गरजेचे आहेत. प्रॉपर्टीच्या खटल्याबद्दलही झाली पण ते तो समजा बाकीचा जनरल विषय ते लगेच करायला तयार आहेत. आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली. ते म्हणले ते आदेश काढतायत आणि घेऊन यायले. म्हणलं मग काय चर्चा करून उपयोग आहे. मग जेवायचं झालं म्हणलं मी जातो आम्ही मुंबईकडे निघतोय. फक्त बंद दाराआड मला डाग नका लावू. मी तुम्हाला विनंती करून सांगतो मी बंद दाराआडचा नाहीये. ते भ्यायला लागलेत लोकात यायला. मग आता मार्ग काढायचा तर काय करावं? नोंदी सापडल्या लोकांना किती प्रमाणपत्र दिलेत त्याचा काही आकडा सांगितलेला काय? आणि नाही तोंडी सांगितलंय पण अधिकृत माझ्याकडे आल्यामुळं मीच नाही सांगत. अधिकृत नाही. मी त्यांना डाटा मागितला होता त्यांनी डाटा न आणल्यामुळं मी नाही सांगू. त्यांनी काय कोणती सांगितलं? तुम्ही म्हणले की नवं शिष्टमंडळ जुनं शिष्टमंडळ हा ते त्यांची वैयक्तिक काय आली ते सकाळी ते म्हणले नाव सांगू नका साहेबाकडूनच चालते तिकडूनच मंत्रालयाकडून मुख्यमंत्र्याच्या हेच होतं त्यांचं बी त्याने तेच लिहून नेलंय. हे आता आले परवाचे हे साहेब त्यांनी तेच लिहून नेलं. आता घेऊन येणार आहेत तेच घेऊन येणार आहेत. मला फक्त हा कंटाळा येतोय सगळ्या गोष्टीचा की तुम्ही वारंवार म्हणतात की आम्हाला आरक्षण पाहिजे. सगळं काही 3-4 महिन्यापासून जे काय तेच असतं. तुमच्या शब्दालाच आपलं प्रमाण आहे.
कटाळा खरंच आलाय. शेवटचाही केलं प्रयोग आता. ते म्हणले तिकडे भ्यायला लागलो तर म्हणलं मी भाकर खाता खाता बोलू. मला फक्त एवढंच, मी लय प्रामाणिक, मला डाग नका हा नाही सत्यता, एक माणूस म्हणून बोलतो, तुमचा पत्रकार म्हणून विचार. मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळासोबतची बैठक निष्फळ ठरली. त्यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या या विशेष लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मनोज जरांगे पाटील एकच बारी 20 जानेवारी म्हणत अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेनं 20 जानेवारीला रवाना झाले. त्यानंतर बीड, नगर, रांजणगाव, विमाननगर, चंदननगर, पुणे, खराडी बायपास, त्यानंतर डांगे चौक, चिंचवड, लोणावळा असा संपूर्ण प्रवास करून आज मनोज जरांगे पाटील लोणावळ्यामध्ये आहेत आणि आज संध्याकाळी मनोज जरांगे पाटील हे वाशीमध्ये जाणार आहेत. तिथून उद्या मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानाच्या ठिकाणी रवाना होणार आहेत. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेलं होतं आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटलांची या सरकारच्या शिष्टमंडळासोबतची चर्चा निष्फळ झाली. तर दुसरीकडं मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठीची आझाद मैदान आणि छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणची परवानगी जी आहे ती नाकारण्यात आलेली आहे. या सगळ्यानंतर मनोज जरांगे पाटलांची आता भूमिका काय असणार यावर आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत चर्चेत सहभागी आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, सर्वांचीच नजर जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाकडे लागली होती, त्याचप्रमाणे ती मुंबई पोलिसांच्या निर्णयाकडे लागली होती. कारण काल हायकोर्टानं मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावा असं सांगितल्यानंतर आज आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या 3 पोलिसांनी जी आहे ती त्यांच्याकडे नोटीस पाठवलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर येऊ नये, पनवेलमध्ये आंदोलन करावं अशी विनंती करण्यात आली. मात्र दुसऱ्या बाजूला शिवाजी पार्कची परवानगी जी आहे ती देखील जरांगे पाटलांची नाकारण्यात आली आहे. संकेत, आपण बघतोय की ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी ऑगस्ट महिन्यात 29 ऑगस्ट रोजी आंदोलन करत होते, त्यावेळी 29 ऑगस्ट रोजी आंदोलन करत होते आणि त्यावेळी 1 सप्टेंबर रोजी त्यावेळी त्यांच्या आंदोलनकर्त्यांवरती ज्यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यानंतर मराठा आरक्षणाचे आंदोलन राज्यभर पसरलं आणि बऱ्याच प्रमाणात मनोज जरांगे पाटील यांना मराठा जनतेकडून असेल किंवा राजकीय पक्षांकडून असेल, विशेषतः विरोधी राजकीय पक्षांकडून असेल, मोठा पाठिंबा त्यांना मिळाला. त्यांची मनोज जरांगे पाटील यांची शरद पवार असतील, प्रकाश आंबेडकर असतील, उद्धव ठाकरे असतील, स्वतः राज ठाकरे असतील यांनी भेट घेऊन मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला, मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आणि त्यानंतर कुठेतरी हे आंदोलन जे आहे ते जोर धरू लागले. त्यानंतर कुठेतरी राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली आणि मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली की आपण हे आंदोलन मागे घ्यावं. मनोज जरांगे पाटील यांची मुख्यतः मागणी होती संकेत की मराठवाड्यामधल्या ज्या कुणबी नोंदी आहेत, पूर्वी आपण माहिती असेल तर निजामाच्या राजवटीमध्ये, निजाम संस्थानाच्या राजवटीमध्ये ज्या मराठा समाजाच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी ह्या कुणबी म्हणून करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच आधारावरती जर आपण बघितलं तर आत्ताच्या ओबीसी समाजामध्ये जो आहे त्याच्यामध्ये कुणबी जातीचा समावेश हा ओबीसी प्रवर्गामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यांना आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती की मराठवाड्यातला जो मराठा समाज आहे त्यांचा सुद्धा कुणबी जात, त्यांचा मराठा समाजाची कुणबी जात गृहीत धरून त्यांना आरक्षण देण्यात यावं अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी केली होती. त्यानंतर मनोज जरांगे पाटीलांना मिळणारा वाढता पाठिंबा आणि त्या आधारावरती त्यांनी दुसरी मागणी केली की महाराष्ट्रामध्ये जेवढाही मराठा समाज आहे त्यांचा सरसकट कुणबी जातीमध्ये समावेश करण्यात यावा आणि त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गामधून समावेश करण्यात यावा अशी मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली संकेत. आणि मनोज जरांगे यांच्या मागणीला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी जात शोधण्याचं जे आहे ती मोहीम राबवण्यात आली आणि त्यानंतर आपण बघतोय की संदीप शिंदे समितीने पहिला अहवाल सादर केला, त्यानंतर दुसरा अहवाल सादर केला आणि जवळपास आत्तापर्यंत संदीप शिंदे समितीला 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत आणि संकेत त्या आधारावरती मनोज जरांगे पाटील म्हणतात की ह्या ज्या 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत तर मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं आणि आरक्षण देण्यात यावं ही त्यांची मागणी आहे ओबीसी प्रवर्गामधून. आणि त्याचबरोबर त्यांची दुसरी मागणी आहे, ज्या प्रकारे आपण संकेत बघतोय की मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेत असताना राज्य सरकारला सांगितलं होतं की मी 20 तारखेला परत आंदोलन सुरू करणार आहे. त्यावेळी कुठेतरी राज्य सरकारने पुढाकार घेत सांगितलं की आम्हाला आणखी थोडा वेळ द्या. मग मनोज जरांगे पाटील यांनी वेळ देत 20 तारखेपासून त्यांनी जाहीर केलं की मी 20 तारखेपासून आंदोलन करायला सुरुवात करणार आहे आणि 26 तारखेला जे आहे ती मी मुंबईत आमरण उपोषण करणार आहे. आणि त्याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील हे 20 तारखेला आंतरवाली सराटीमधून
मुंबईला जाण्यासाठी निघालेले आहेत आणि संकेत आज त्यांच्या या पायी आरक्षणाच्या पायी पदयात्रेचा 6वा दिवस आहे. काल ते पुण्यामध्ये होते संकेत, आणि आपण टॉप न्यूज मराठीने त्यांच्याशी विशेष संवाद साधला तेव्हा ते सुद्धा म्हणाले की जोपर्यंत मराठा आरक्षणाची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतून माघार घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं अशी त्यांनी थेट राज्य सरकारकडे मागणी केली आहे. आणि ते आणखीही म्हणतात की राज्य सरकारने आमच्याकडून चर्चेची दारं राज्य सरकारसाठी खुली आहेत. राज्य सरकारने आमच्यासोबत चर्चा करावी, चर्चेतून मार्ग काढावा असं मनोज जरांगे पाटील वारंवार मागणी करतात. आणि त्याच अनुषंगाने संकेत आज राज्य सरकारच्या वतीने जे आहे एक शिष्टमंडळ राज्य सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यात आली आणि संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर अरतड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आणि आपण बघतोय की ही जी बैठक झालेली होती बैठक सुद्धा निष्फळ ठरलेली आहे. त्यामुळे संकेत मनोज जरांगे पाटील हे मुंबईवरच्या आंदोलनावर ठाम आहेत. आणि जरी पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान असेल किंवा शिवाजी पार्क या दोन्ही बाजूची परवानगी नाकारलेली आहे. आणि ज्या प्रकारे काल ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात आल्याच्या नंतर न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठाने असं राज्य सरकारला सांगितलं की तुम्ही मनोज जरांगे पाटील यांना नोटीस पाठवा. आणि त्या प्रकारे आज पोलिसांच्या मार्फत मनोज जरांगे पाटील यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. आणि त्या आधारावरती त्यांना आझाद मैदान असेल किंवा शिवाजी पार्क या दोन्ही बाजूच्या ज्या परवानग्या नाकारण्यात आलेल्या आहेत. आणि ज्या प्रकारे आपण पुण्यात काल बघितलं अलोट अशी गर्दी, मराठा बांधवांची अलोट अशी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळालं. आणि मनोज जरांगे पाटील यांना वाढता पाठिंबा, त्यामुळे सरकारपुढे खूप मोठा पेच निर्माण झालेला आहे संकेत. आणि ज्या प्रकारे आपण बघितलं जर राज्य सरकारने सांगितलं की लवकरात लवकर सर्वेक्षण करा आणि त्या अनुषंगाने राज्य मागासवर्ग आयोगाकडून 23 तारखेपासून म्हणजे 2 दिवसापूर्वीपासून 23 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत राज्यामध्ये सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. आणि या सर्वेक्षणाच्या अंतर्गत 36 जिल्हे, 27 महानगरपालिका आणि 7 कॅन्टोन्मेंट क्षेत्रामध्ये या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि जवळपास 1.25 लाख शासकीय कर्मचारी हे सर्वेक्षण करतायत संकेत. तर दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशनवरती सुनावणी पार पडलेली आहे आणि त्याचा पण निकाल आता येणं अपेक्षित आहे. आणि या सर्व बाबींवरती राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांना एकच विनंती करते की तुम्ही मुंबईमध्ये येऊ नका, कारण मुंबईमध्ये आल्याच्या नंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी राज्य सरकार प्रयत्न करताना दिसतं की मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखलं जावं आणि त्याआधीच मार्ग काढावा. त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारतर्फे पुढाकार घेताना आपल्याला दिसतोय संकेत. राजरत्न, ही जी पोलिसांची नोटीस मनोज जरांगे पाटील यांना बजावण्यात आली होती त्याच्यावरचे हायलाइट्स काही मुद्दे आहेत ते आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचूयात. की मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर येऊ नये असा त्यातला प्रमुख जो आहे तो एक मुद्दा होता. त्यानंतर पनवेलमधील मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करावं असं त्या नोटिसीमध्ये सांगण्यात आलं. त्यानंतर मुंबईतील कोणत्याही मैदानाची क्षमता जी आहे ती मनोज जरांगे पाटलांसोबत असणारं पब्लिक जे आहे, जनसमुदाय जो आहे तो बसेल एवढं नाही असं त्या नोटिसीमध्ये सांगण्यात आलंय. त्यामुळे कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी देखील मनोज जरांगे पाटील यांनी घ्यावी असं सांगण्यात आलं. एका बाजूला पोलिसांची नोटीस जरांगे पाटलांना आली, दुसऱ्या बाजूला सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना जाऊन भेटलं. मात्र ही बैठक जी आहे ती निष्फळ ठरली आणि जरांगे पाटील आता मुंबईत येण्यावर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील हे लोणावळ्यातून पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत आता सरकारची भूमिका काय असेल, कारण मुख्यमंत्री स्वतः जरांगे पाटील यांच्याशी व्हीसी वरून अर्थात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील असं बोललं जात आहे. संकेत, काल ज्यावेळी आपण टॉप न्यूज मराठीने विशेष संवाद साधला मनोज जरांगे पाटील तेव्हा त्यांना आपण विचारलं की तुमच्याबरोबर मराठा बांधवांचा मोठा पाठिंबा मिळतो आणि मुंबईमधल्या तुमच्या आंदोलनाला किती मराठा बांधव येतील, तेव्हा आपल्याशी बोलताना टॉप न्यूज मराठीशी बोलताना मनोज जरांगे पाटील सांगितलं की 3 करोड लोक हे आमच्या आंदोलनासाठी सहभागी होणार आहेत आणि हा आकडा खूप मोठा आहे संकेत. त्याच अनुषंगाने जर एवढ्या मोठ्या संख्येने जर मराठा बांधव मुंबईमध्ये आल्याच्या नंतर मुंबईमध्ये ही खूप अडचणीची बाब ठरू शकते, कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबईमध्ये झाल्याच्या नंतर मुंबईच्या आर्थिक नाड्यांवरती सुद्धा त्याचा परिणाम पडू शकतो. त्याच अनुषंगाने पोलिसांकडून असेल, राज्य सरकारकडून असेल, या बाबतीमध्ये सकारात्मक पुढाकार घेताना आपल्याला दिसतंय. आणि त्याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी पनवेलमध्ये आंदोलन करावं असा पर्याय त्यांच्या पुढे ठेवण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला संकेत, मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी स्वतः मुख्यमंत्री 5 वाजण्याच्या दरम्यान जे आहे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधू शकतात. त्याचबरोबर विभागीय आयुक्त सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सतत संपर्कात आहेत. राज्य सरकारचं शिष्टमंडळ आहे ते सातत्यानं मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करताना दिसतंय संकेत. एकंदरीतच राजरत्न, त्यामुळे जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागणीवर ठाम आहेत. दुसऱ्या बाजूला सरकार असेल, सरकारचे प्रतिनिधी असतील, तर हे सगळे मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कामध्ये सातत्याने असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्यात जरांगे पाटलांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर. संकेत, अगदी नक्कीच ज्या प्रकारे सुप्रीम कोर्ट आणि
हायकोर्टाने सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांना नोटीस पाठवा आणि नोटीस पाठवल्याच्या नंतर आज पोलिसांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना नोटीस पाठवण्यात आली आणि आझाद मैदान आणि शिवाजी पार्क ही दोन्ही मैदानं जी आहेत याच्यावरती परवानगी मनोज जरांगे पाटील यांना नाकारण्यात आली आणि एवढ्या बहुसंख्येने जर मराठा बांधव मुंबईमध्ये येणार असेल संख्येत तर निश्चितपणे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि पोलिसांचा असणारा तुटवडा त्यामुळे सुद्धा पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि जास्त करून कसल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकार पुढाकार घेताना दिसतंय संकेत. काल राज्यरत्न क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी झाली. कोणत्याही क्षणी निकाल येऊ शकतो अशी शक्यता आहे. नेमकं काल दिवसभरात काय घडलं काय सांगता येईल? काल क्युरेटिव्ह पिटिशनवरती एका बाजूला मनोज जरांगे पाटील काल पुण्यामध्ये होते संकेत आणि सर्वांचंच लक्ष होतं कारण राजकीयदृष्ट्या आपण बघितलं तर मराठा आरक्षणाची जी वाटचाल आहे सुरुवातीला मराठा आरक्षण जे आहे रद्द करण्यात आलं त्यानंतर राज्य सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. पुनर्विचार याचिका सुद्धा फेटाळण्यात आली आणि राज्य सरकारपुढे एकमेव कायदेशीर पर्याय होता तो म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन. राज्य सरकारतर्फे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली आहे संकेत आणि त्याची क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे विशेष म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन ही सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतली त्यावरती सुनावणी झालेली आहे आणि त्याचा निकाल अपेक्षित आहे संकेत. आणि क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीमध्ये दुसरी एक बाब बोलायचं झाल्यास तर राज्य मागासवर्ग आयोग डेटा गोळा करणार आहे सगळ्याची सर्वेक्षणाचा अहवाल गोळा करणार आणि त्यानंतर तो सर्वेक्षणाचा अहवाल जो आहे तो राज्य सरकारकडे सुपूर्द करेल. त्यानंतर राज्य सरकार हा जो अहवाल आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये मांडू शकतो संकेत आणि त्यानंतर कुठेतरी त्या बाबतीमध्ये काहीतरी सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. तर क्युरेटिव्ह पिटिशन यासाठी दाखल केलं जातं की कोणालाही न्यायापासून वंचित राहू नये. तर असा एखादा तुमच्याकडे पुरावा आहे का की ज्यातनं त्या आधी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर किंवा त्याचा परिणाम पडू शकतो असा तुमच्याकडे पुरावा आहे का? असा पुरावा असेल तरच निकालावर परिणाम पडू शकतो. त्या दृष्टिकोनातून राज्य सरकार जे आहे संकेत सर्वेक्षणाला राज्य सरकारने सुरुवात केल्याचं आपल्याला दिसतंय. राजरत्न थोडं आपण अधिक स्पष्ट करूयात. अनेकांना अजूनही प्रश्न आहे की क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे नेमकं काय आणि या पिटिशनमधनं नेमकं काय साध्य होणार आहे? आपल्या प्रेक्षकांसाठी अगदी साध्या सोप्या भाषेत काय सांगशील क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे काय? क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये आपण नॉर्मली सुरुवातीला एक साधारण याचिका दाखल करतो त्या याचिकेवर सुनावणी होते. ते याचिका जेव्हा निकाली लागते ज्यावेळी ती याचिका फेटाळल्या जाते तेव्हा परत दुसरा कायदेशीर पर्याय असतो की पुनर्विचार याचिका दाखल करणं. ज्यावेळी दुसऱ्यांदा आपण पुनर्विचार याचिका दाखल करतो आणि ती सुद्धा पुनर्विचार याचिका फेटाळल्या जाते तेव्हा एकच कायदेशीर बाब उरते ती म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन. क्युरेटिव्ह पिटिशन यासाठी असते की कोणत्याही व्यक्तीवर किंवा कोणत्याही एखाद्या केसवर परिणाम पडू नये कोणीही न्यायापासून वंचित राहू नये यासाठी क्युरेटिव्ह पिटिशनचा ऑप्शन ठेवण्यात आलेला आहे. आणि पुनर्विचार याचिका फेटाळली जरी गेली असेल तर तुमच्याकडे एखादा असा पुरावा आहे ज्यातनं त्या निकालावर परिणाम पडू शकतो त्यासाठी ही क्युरेटिव्ह पिटिशन ठेवण्यात आलेली आहे संकेत. त्यामुळे एकंदरीतच एका बाजूला सरकारचं शिष्टमंडळ ची बैठक जी आहे ती निष्फळ ठरलेली आहे. जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावं आणि तोडगा काढावा असं जरांगे पाटील म्हणतायत. आता यानंतर सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या सगळ्याबाबतचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येणार आहोत. त्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.